पहिलं स्वतःवरती विश्वास ठेवा की हे तुमच्या चुकीमुळे होत नाही आहे, हे जे काय होतंय ते परिस्थितीमुळे होतंय म्हणा, किंवा काहीतरी तुम्हाला त्रास असतील त्याच्यामुळे होत असेल म्हणा, पण स्वतःवरती पहिला विश्वास ठेवा. भले तुमचे आईवडील तुमच्या विरोधात असतील किंवा त्यांना ह्यातलं काही कळत नसेल, तुमच्या आजूबाजूची माणसं तुमच्या सोबत नसतील, पण ह्याची अजून माहिती घ्या, यावर काय केलं पाहिजे, काही नाही केलं पाहिजे. आणि जॉबशी रिलेटेड सुद्धा, की जर तुम्हाला वाटत असेल की ही जी तुम्ही नोकरी करताय त्याच्यामुळे खूप मनस्ताप होतोय, मॅनेज होत नाही, वर्क लाईफ बॅलन्स नीट होत नाही आहे, तर मी तर असं सजेस्ट करेल की तुम्हाला जर फायनान्शियल सपोर्ट असेल, कोणाचाही असू शकतो, नवऱ्याचा असेल, घरच्यांचा असेल, तर तुम्ही नोकरी नक्कीच स्विच करा. म्हणजे कमी पगार असला तरी चालेल, किंवा अगदीच तुम्ही काही काळ 2 वर्ष ब्रेक घेतला तरीसुद्धा चालेल, पण स्वतःच्या हेल्थवरती काम करायला थोडासा टाईम घ्या. कारण एकदा जर हे डायबिटीसवर गेलं ना, जे माझ्या केसमध्ये झालेलं आहे ऑलरेडी, एकदा डायबिटीसवर गेलं ना तर पुढे मग त्याला काही स्टॉप नाही आहे. मग पुढे फॅटी लिव्हर, परत BP, हे सगळं वाढतच जातं. सो कोणाचाच विचार न करता, अगदी आपल्या कुटुंबाचाही विचार न करता स्वतःवरती लक्ष केंद्रित करा. ते 2 वर्ष तुमच्या स्वतःला द्या, कारण तुम्हाला कोणीच समजून घेणार नाही आहे. म्हणजे समजून घेणारी माणसं जर तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्ही खूपच नशीबवान आहे. पण बरेचदा मी असं ऑब्झर्व केलं आहे की PCOS किंवा PMOS असणाऱ्या मुलींना भयंकर त्रास होतो आपल्याच माणसांपासून. कारण त्यांना असं वाटत असतं की आपण व्यायाम करत नाही आहे, आपण हे करत नाही आहे, त्यामुळे आपलं वजन वाढतं आहे, त्यामुळे आपल्याला पाळी नीट येत नाही आहे. पण हे कोणीच समजून घेत नाही की त्या माणसाला तेव्हा मानसिक आधाराची खूप गरज असते जेव्हा हे सगळं होत असतं तेव्हा. बाहेरून तर टवटवीत दिसत असतो माणूस. आता माझ्याकडे जर तुम्ही बघाल तर एखाद्याला वाटेल की अरे ही किती हेल्दी आहे, हिला काय झालं, हिने जरा कमी खावं. पण असं नाही आहे. आतून जो त्रास होत असतो ना, की सतत मेंटल प्रेशर्स, उगाच फालतू गोष्टींचा अतिविचार येतो, असं प्रत्येक गोष्टीत हर्ट व्हायला होतं. आपल्यालाही जाणवत असतं की वी नीड टू स्टॉप ओव्हर थिंकिंग, पण तसं होत नाही. ते जे देवाने दिलेल्या गोष्टी आहेत त्यांचा बिघाड झाल्यामुळे, आतल्या ज्या इमोशन्सचा बिघाड झाल्यामुळे हे सगळे त्रास आपल्याला होत असतात. तरी पण तुम्ही संयम ठेवून, स्वतःवरती विश्वास ठेवून हे सगळं करायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला नक्कीच यश येईल. एक